सातत्याने खरं तर प्रेम महेशजी रसाळ साहेबांचा पैशाचा पाऊस आणि इथे फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक बनल दर्शक चेंडू सीमा पार मिळतील 6 धावा सिक्सर। हे बाबा कॅच घ्यायला तुम्ही जा पण तोंडा फोडू नका। हा ही तिघांची जोडी जाऊ दे बक्षीस देण्यासाठी। कॅमेरामॅन इकडे फिरवा। एक षटकार आलाय दुसऱ्या बॉलवर कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक चेंडू चाललाय वनबाऊ सीमा पार 4 रन चौकार। महेंद्र दादा आला नावाच नाही त्याच्या गावागावात। धन्यवाद डीजे 600 रुपये दियाल ती गजंजल काही सांगायचा 1200 का बाबा पंढरी पोरांना दे जरा त्यातलं 200। चला मॅच कडे बालचंद्राची बॅटिंग चांगली पाहायला मिळते। एक षटकार आला एक चौकार आला नंतर डॉट बॉल आला। टीट फॉर टॅटचं उत्तर देत असताना खरं तर आपण नागेवाडी टीमला पाहिलं म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी पहिली तुम्हारी बाद में हमारी आणि तेच सांगत असताना इथे आपल्याला पाहायला मिळेल वाईड बॉल खराब बॉल। एक धाव फलकावर जोडली जाईल धाव फलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर। खरं तर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे बॅटिंग साठी। या चांगले मॅच पाहायला मिळेल। एक धाव आले कमबॅक करणारा गोलंदाज खरं तर आपल्याला पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल कमबॅक केला अविनाश गोलंदाजी ट्रॅकवर चांगला गोलंदाज आहे अविनाश आणि अविनाशच्या माध्यमातून हा षटक हाताळतोय। फिबनचा पहिला षटक आहे त्यावर फटके चांगले पाहायला मिळतील। फटका चांगला आहे स्टँड इन डिलेवर्ड अक्षरशः चेंडूला फेकून दिलंय सीमा पार 7 धावांसाठी षटकार। धन्यवाद डीजे। षटकार हॅट्रिक साठी महेश रसाळ साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि भरत शीत साहेबांकडून 600 असं 1600 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। एक षटकार आलाय वाईड बॉल जसा षटकार आला तसा दुसरा बॉल खरं तर दबाव पाहायला मिळाला आणि एक वाईड बॉल म्हणजे खराब बॉल। एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल आणि अर्थात ही ट्रॉफी उचलण्यासाठी आमचे रोहिदास साहेब देखील उपस्थित झालेत। फटका फसलाय यष्टी रक्षक चुकी करणार नाही आणि फलंदाज बाद प्रकाश बाला बाग डीजे 40 नंबर वाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे। आमच्या महेंद्र थोरवे आमदार साहेबांच्या नावात दम आहे रे आमच्या महेंद्र थोरवे आमदार साहेबांच्या नावात दम आहे रे। धन्यवाद डीजे। चला लगेच साबडतोब वेळ लावू नका पंच 19 धावा फलकावर पाहायला मिळतात। नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनेशला आपण पाहतोय चांगला फलंदाज आहे आणि चांगल्या फलंदाजाचं खरं तर वैशिष्ट्य पाहायला मिळेल यात शंका नाहीये। धनेश आणि मित्रमणीन बालचंद्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पहिली मॅच धनेशने जिंकवली दुसरी मॅच खरं तर गोलंदाजाने जिंकवली राजाने तिसरी मॅच प्रकाशने जिंकवली आता चौथी मॅच बालचंद्र जिंकवेल का हे देखील पाहणं योग्य ठरेल। बॅटिंग साठी बालचंद्रला पाहतोय फुल टच बॉल गुडघा टेक तमाशा देख बॉलला पाठवले सीमा पार मिड विकेट दरम्यान चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार। सुमित खेडेकर ठरलाय आईबा कॅचचा हिरो अर्थात 400 रुपयांचा पारितोषिक या लगेच घेऊन जा लगेच आम्ही पैसा बाकी तयारच ठेवलाय आयवा कॅच साठी ही झलक आहे। थोड्या करवू नका बाबा इकडे या इकडे पैसा नुसता भेटता काय सांगायचं पंच। हा पाणी तुला तूही जातो बाहेर कॅच याल काय सांगाल आला कोणतरी आलाय असो नक्कीच भास्कर भाऊ साहेब एक युवा सामाजिक कार्यकर्ते अर्थात युवा सेना प्रमुख
शिवसेना खरं तर भास्कर भाऊ दिसले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच पंच मॅच स्टार्ट करून घ्या. पंच मॅचला स्पीडअप द्या. फटाकी यांच्या अंगा उडाली तरी चालतील, तुम्ही मॅच सुरू ठेवा. नक्कीच भास्कर भाऊ शेठ दिसले यांचं खरं तर या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नक्कीच विनंती करेल साहेबांना की आपण त्वरित मुख्य व्यासपीठावर या. खरं तर रात्री देखील त्यांची उपस्थिती आम्ही पाहिली. आमच्या गावात गॅदरिंग होती, तिथे देखील त्यांनी वेळात वेळ उपस्थिती काढून या ठिकाणी आलेत. नक्कीच साहेबांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि त्यांच्यासोबत वकारे साहेब असतील आणि पूर्ण टीम खरं तर पाहायला मिळाली. पाहुण्यांची बांधे आले. संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली मॅच आपण पाहतोय. नक्कीच सर्व पाहुण्यांना एकच सांगेल की विराजमान व्हा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. काय सांगायचं, धन्यानं आधीच बॅट फिरायली. तिकडूनची फायनल साठी नक्कीच 500 रुपयांचं कॅश आहे दिलं जाईल. फायनल साठी आता 400 रुपयाचं, विसरू नका. बाहेर कॅच घ्या, 400 रुपये कमवा. माहीत जाऊ का काय, माईक सोडून काही समजा ना. नक्कीच आमचे भास्कर भाऊ दिसले. नक्कीच या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील बक्षीस लागेल थोड्या वेळात. आता चालेत, बसलेत, बसू द्या, आम्ही त्यांचा पण समाचार घेऊ थोड्याच वेळात. इथे बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर रामदासला आपण बघतोय, चांगला गोलंदाज आहे. आणि धनेश ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, परंतु स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल. फलंदाज मित्र म्हणेन बालचंद्र साठी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत, 3 चेंडू निर्धाव आलेत. काय बोलणार, पहिल्या बॉलवर षटकार आला होता, 1 धाव आली, नंतर 3 बॉल डॉट. बेकार बॉलिंग. हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल डॉट, बॅक टू बॅक षटक संपतोय आणि 2 षटक समाप्त झाले. टीमची टोटल 26 धावा झालेत. मी तर म्हणेन हे 4 बॉल मध्ये एखादा फटका आला असता, 2 फटके आले असते तर 40 पोहोचले असते, परंतु 26 धावा लागले गेलेत. आता शेवटचं षटक. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. किरण काय सांगायचं, 400 रुपयासाठी किरण इकडे बसलाय. असू द्या, सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक या स्पर्धेचा आनंद लुटतायत. त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं आणि आमच्या पाहुण्यांचं खरं तर मनापासून अभिनंदन करूया. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मजा तेव्हाच येते जेव्हा सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक आणि पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांची खरं तर उपस्थिती गरजेची असते. फटका चांगला आहे, बालचंद्रच्या बॅट मधनं ठोकलाय षटकार आणि ते झेल सोडली जाते. काय सांगायचा, डायरेक्ट झेल एकानं सोडली पण 4घांनी डोक्यात मारला. काय सांगायला झालं. बालचंद्राच्या बॅट मधनं षटकार आला. चला लगेच मास स्पीडअप करा, बॉल द्या लगेच. बॉल स्कोर 10 फलक जाऊन पोहोचलाय. ओके, थ्रो गेंदबाज का. बत्तीस धावा 10 फलकावर लागले गेलेत. बालचंद्रची बॅटिंग चांगली, 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. फेअर डिलिव्हरी. अजून 2 षटकार बॅक टू बॅक मारले तर 2 दिवसाची मजुरी सुटेल. बाबा बालचंद तू काही वय ना, गुडघ तुटलं तरी चालतील. नाही, इथे फटका चांगला होता, 1 धाव आले. नक्की स्ट्राईक एंडवर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील केलं जाईल, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणि इथे मैदानामध्ये कसरत चालू आहे टीम नागेवाडी संघाची. 1 षटकार आल्यानंतर 10 फलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 31 या धावसंख्येवर, 33 या धावसंख्येवर 33 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. सेमी फायनल 2चा थरार, क्रिकेटचा महासंग्राम आज भक्ताची वाडी मैदानावर आपण पाहतोय. नागेवाडी त्याला फाईट करेल टीम ठोंबरवाडी.
इथे चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक धनेशने 5 बॉल डॉट केलेत, परंतु धनेशला देखील विसरून चालणार नाहीये. पहिली सामना खरं तर धनेशने बॅटिंग चांगली केली होती आणि त्याच्यामुळे आपण जिंकलो, परंतु शेवटच्या सामन्यात कुठेतरी इथं डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि स्ट्राईक कशी तरी दिले. बॅटिंग लागत नाहीये धनेशची. नक्कीच एक धाव घेतली जाईल. एका धाब्याने धाव फलक जाण पोहोचेल 34 या आकड्यावर. षटकातील फक्त 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक असेल. त्या 2 बॉलवर 2 मोठे फटके येतील का? पंच बॉल किती झालेत? 4 ना, 2 शिल्लक आहेत. ओके चला ऑन स्ट्राईकला बालचंद्र कामडीला आपण पाहतोय. इथे फटका खेळायचा होता, 1 धाव घ्यायची होती परंतु घेतली नाहीये. स्वतःकडे आत्मविश्वास आहे षटकार मारण्याचा. शेवटचा बॉल आहे. या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या बॉलवर फटका घ्यावाच लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल, कारण समोर रामदास सारखा फलंदाज आहे, अजित सारखा फलंदाज आहे, यशवंत सारखा फलंदाज आहे आणि तीच बॅटिंग पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय. अरे बाबा 10 जण एकाच गड्या उडालात आणि डायरेक्ट 10 जण त्या शेंदाडात. बाबा लागला तर बिपिनचा दवाखाना बंद आहे, आज रविवार आहे. आणि या षटकाराने 10 फलक जाण पोहोचलाय 40 या आकड्यावर आणि येणारे 18 बॉल 41 ची गरज आहे. चला लगेच एका साइडनं चला स्पीडअप करा. नक्कीच या ठिकाणी थोडासा सत्काराकडे जातोय. अक्षय साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. मायेची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय. किरण येट बसून नाव आहे बाबा. कॅमेरामॅन फोकस करा. कॅमेरामॅन फोकस नक्कीच पाहायला मिळाली आणि ही मजा आहे कशाळे विभागाची. पंच तुम्ही येतात इकडं कॅच घ्याल नको. सतीश शेठ बखारे यांचा देखील सन्मान केला जाईल. मायेची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची मुख्य गोड आठवण. खरं तर फडकी आपल्याला पाहायला मिळते, त्या फडकीचं यथोचित मी मान सन्मानने गौरव करतोय, गौरवण्यात येते. आमच्या मैदानाच्या चारी बाजूला पोस्टर्स आणि शिवसेना झेंडा पाहायला मिळतो आणि शोभ्या भगत यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. आणि नक्कीच चला फलंदाज लगेच जा. अजित आणि रामदास अशी जोडी आपण पाहतोय. 2 फलंदाज जातात मैदानाच्या आतमध्ये. जाडे जुड मक्खम बांध्याचं दोन्ही गडी आणि सोटे मोठे दोघे पोटे आणि चांगले फलंदाज अर्थात 16 आणि 17 नंबरचे जर्सी क्रमांक. भास्कर भाऊ दिसले. खरं तर सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाहतोय आणि त्यांचं खरं तर या ठिकाणी व्यासपीठावर केला जाईल मान सन्मान. भास्कर भाऊ दिसले साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. नक्कीच मी दिलीप भगत साहेबांना विनंती करेल की त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी सत्कार केला जाईल. शिवसेना सर्व पदाधिकारी आणि आमचे आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी, या क्रीडा प्रेक्षक रसिक माय बापांचा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचला स्पीडअप द्या. येणारे 18 बॉल 41 बनवायचे. दोन्ही मध्यम बांध्यांचं गडी अक्षरशः दोन्ही पोटे आणि त्या फलंदाजाला देखील बॅटिंग करावी लागेल. नक्कीच गजानन भाऊ भला या ठिकाणी जायचंय, सत्कार केला जाईल. आम्ही आताच सत्कार उरकतो, नंतर टाइम देखील मिळणार नाहीये. आणि खरं तर मायेची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून द्या. इथे फटका चांगला आहे रामदासच्या बॅटमॅन. आता येलपाडा काय सांगायचंय. आधीच गडी मडप बांध्याचं आणि त्याच्या धावाय जीव करता काय सांगत. असो क्रिकेट आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम
मानगावाडी आणि या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल ते दुसरा बॉल डॉट अजितला कुठेतरी थांबून ठेवलं जाते अजित ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंडला खरं तर रामदास ला आपण बघतोय चांगले फलंदाज आहेत पहिल्या दिवशी खरं तर रामदास नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं होतं परंतु आज इथे अजितच्या बॅट मधनं कबड्डी ड्राईव्हचा लाजवाब देखणं शोक चेंडू गल्ली पॉइंट मधून फरार 4 धावांसाठी चौकार ठेवतोय सारीच सभा ठेवतोय सारीच सभा ठेवतोय सारीच सभा नावाचा त्यांच्या हाय दबदबा कुणाचा चाले न मन धन्यवाद डीजे मित्रांनो मी 400 रुपये बघितले आहे वाक्यासाठी पण आता 1000 रुपये दिले जातील बाबा भास्कर भाऊशेठ दिसले यांच्याकडून एक चौकार आला ए बाबा 1000 रुपया पाय कोणाला अटॅक बिटॅक येऊन देऊ नका रे बाबा 1000 रुपये हा किरण तू अख्खा गावाला बोलाय आणि जोळी जेवण र काय सांगायचं आहे भास्कर भाऊशेठ दिसले यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील पंच सांगत असतील माझं बॉल आला बरा होतील इथे फटका चांगला आहे अजितच्या बॅट मध्ये चेंडू मिड विकेटच्या दरम्यान चेंडू सीमा पार षटकार सुटली काय सांगायचं बाबा त्याला रात्रभर झोप लागणार नाही 1000 रुपये घालायला आणि 400 महेश साहेबांचं आणि 1000 भाऊंचं 1400 रुपये घालवलं आमच्या स्पर्धेची ना काय सांगायचं बक्षीस कमी आहे पण बाहेर बक्षीस बेकार भेटतात काय जायचं हा तू आता ते एक काम करते उमड्याव चढ आणि जीव दे काय सांगल बक्षीस लोक घेता आणि याची इकडे तारांबळ चालली चला मॅच स्पीडअप करा अजितच्या बॅट मधनं षटकाराला 10 फलक जाण पोहोचलाय 11 रामदासच्या बॅट मधून इथे आणखीन एक फटका चांगला आहे राजाच्या विरोधात ठोकलाय कबड्डी ड्राईव्ह मध्ये चौकार 10 फलक जाऊन पोहोचलाय 15 बरोबर 15 या धावसंख्येवर खरं तर 41 धावसंख्येची गरज आहे फिबनचं पहिलं षटक समाप्त झालाय 15 धावा 10 फलकावर लागले गेलेत येणारे 12 बॉल हा थांबा 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 तुम्ही असा उडून येऊ नका जसं काही आता डोक्यावर बसायचं होतं हे नाही हे आमचं गडी झोपता ना त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे काय सांगायचं आज इकडे 1000 लावल्या बरोबर त्यांचं डोक्याची 18 धावा 10 फलकावर लागले गेले चांगली बॅटिंग रामदास आणि अजितची आता येणारे 12 बॉल आणि अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजी ट्रॅकवर उमेशला आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे उमेश देखील 23 ची गरज आहे इथून कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल मॅच खरं तर चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपले हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आपण पाहतोय पहिला बॉल त्यावर फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मधून चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी येतो हा चौकार नक्कीच धन्यवाद डीजे गोलंदाज साठी 1000 रुपये दिले जातील हा प्रेम आहे सर्व खेळाडूंवर असलेला प्रेम पाहायला मिळतो आणि मगापासून बोलतो आमच्या महिला भगिनींकडून मला वाटतं बक्षीस लागेल की काय पण ना ते काय शांत बसल्यात असो बघा आता मग काय फुकट तरी मजा लुटा इथं खरं तर फटका चांगला आहे आणखीन एक ठोकलाय सीमा पार चौकार मा साधू तेटा एक गडी काठ येत नाही काही समजना सगळ्या धावा तिकडच आणि 10 फलक जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावर काय बॅटिंग पाहायला मिळते रामदास आणि त्याच्या साथीला अजय अजित खरं तर
दुपारपासून मजबूत जेवून आलेत की काय, कारण 16 नंबर जर्सी आणि 17 नंबर जर्सी ही कॉम्बिनेशन खरं तर जवळचं वाटतं आणि तेच साध्य करत असताना आपण दोन फलंदाजाला पाहतोय. अर्थात चांगली जोडी टीम ठोंबरवाडी संघाकडून संघ देखील अख्खं गाव या ठिकाणी असेल, येईल ना मजाच तेवढी आहे. आखो उडून मारलाय, इथे बॉल अडवला जातो डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एकच धाव घेतली जाईल. आणि मी म्हणेन या मॅच मध्ये नागेवाडी टीम वापसी करेल का टीम ठोकरवाडी संघ या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करेल हे देखील पाहावं लागेल. चांगली मॅच आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा उमेश गोलंदाजी ट्रॅकवर त्यावर चढवलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतो. तीन बॉलचा खेळ झालाय, 3 बॉल अजूनही शिल्लक असेल. 27 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही काही धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे, स्वतःच्या त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. हलकासा बॉलला दिशा दिली, सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपण अजितला पाहतोय. अजित आणि रामदास दोन्ही मजबूत फलंदाज पाहायला मिळतात आणि हे फलंदाज जोपर्यंत असेल ना, या फलंदाजाचं वैशिष्ट्य नक्कीच मी सांगेल, सर्व सामने या दोन फलंदाजाने जिंकवलेत. या मैदानावर आपला स्वतःचा दबदबा नक्कीच राखून ठेवलाय. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि पकडली जाईल. अजितची खेळी संपुष्टात येते. या मैदानातून बाहेर जात असताना डायमंड डकची शिकार ठरलाय अजित. बॅक टू द पवेलियन. डीजे ठोक इकबाल शेख धाम सरवाला. चला मॅच स्पीडअप करा. येणारे 6 बॉल आणि आहे का 1 बॉल शिल्लक. ओके, येणारे 7 बॉल आणि 14 पाहिजेत. 7 बॉल 14. भगवान भगत साहेबांच्या माध्यमातून खर तर महेश शेठ रसाळ साहेबांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेत खर तर मुख्य आयोजक आहेत आणि त्यांचं देखील स्वागत करूया. इथे फटका चांगला, बॅटच्या हलकेशी कडा, बॉल चाललाय सीमा पार. 4 रन, चौकार. आता 6 बॉल 10 ची गरज. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. डीजे हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हाय लय भारी. नक्कीच साहेब, तुमचं देखील एटीएम आम्ही थोड्याच वेळात खाली करू. नक्कीच आयवा कॅच साठी भास्कर भाऊ दिसले साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आहा, जीव नको घालू किरण बाबा. आणि महेश साहेबांकडून 1400 रुपये मिळतील. आणि चला 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर धनेश चांगला गोलंदाज आहे. समोर फलंदाज रामदास ला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीला त्याच्या सोबतीला अविनाश फलंदाज. चला मॅच स्पीडअप करा. 6 बॉल 10 ची गरज आहे. समोर फलंदाज रामदास एक टर्निंग पॉइंटचा फलंदाज आहे. फटका चांगला आहे, मिड विकेट रिजन मध्ये खरं तर बॉल ट्रॅव्हल झालाय. ऑर्थोडॉक्स गाव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगलं होतं. 1 धाव घेतली जाईल. दुसरी धाव देखील कंप्लीट आणि 2 धावा इथून कंप्लीट. आता 5 बॉल आणि 8 धावेची गरज. सामना कोणी जिंको, परंतु क्रीडा प्रेक्षक रसिक फक्त मजा लुटणार यामध्ये शंका नाहीये. कारण ऐवा कॅच साठी मिळतील 1400 रुपये. आजपर्यंत या स्पर्धेमध्ये आमच्या कशाळे विभागामध्ये एवढं बक्षीस बघितलं नव्हतं आम्ही ऐवा कॅच साठी.
1400 रुपये हा भाऊंचा प्रेम आहे प्रत्येक खेळाडूंवर आणि प्रत्येक युवा पिढींवर असलेला सातत्याने प्रेम आज आम्हाला पाहायला मिळतंय. पंच एक काम कर, तू आणि फलंदाज गप्पा मारत राहा आणि आम्ही तुम्हाला बघतो. काय सांगायचं अरे बाबा, खेळ रात्र झाली काय सांग. चला नेक्स्ट बॉल, 5 बॉल 8 ची गरज. ऑन स्ट्राइकला रामदास फटका आणि आता सोडली आम्ही बघितला. काय सांगायचं आहे, ती मॅच कोण जिंको त्याच्याशी घेणं देणार नाही आम्हाला. इकडं काय सांगायचा. डीजे थोडं थांबा डीजे भाऊ. मी या ठिकाणी बघितला एक बॉलची कॅच होती, 28 जण एकच बॉलवर होते. 28 जण गोळका झाला होता बाबा. अजूनही 2 धावसंख्येची गरज मॅच मध्ये. अर्थात रामदासचा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. चांगली बॅटिंग रामदासने केले आणि षटकार आला आणि इथून खरं तर नागेवाडी टीमला परास्त करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अजूनही 2 धावसंख्येची गरज. 4 बॉल 2 धावसंख्येची गरज. काय घडणार काय बिघडणार. अजितचे बॅटिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी विजयाचा शंखनाद करणारा षटकार. धन्यवाद. थोडं थांबा, चला लगेच फायनल साठी नाणेफेक करा. तिथे जायचंय का. चला 2 षटकाचा सामना आपण ठेवूया फायनल. आणि 2 मिनिटं गाणं लावा, 2 मिनिटं आमच्या महेशसाठी.